नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। रविवारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार, एनसीपी महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांच्याद्वारे आयोजन। जिल्हा परिषदेच्या शाळा लहान मुलींसाठी झाल्या असुरक्षित, गुडदीच्या चंद्रमणी चव्हाणवर गंभीर गुन्हा दाखल। शहरात पावसाचे आगमन, पण अकोल्यावर पाणी टंचाईचे सावट, महान धरण तहानलेले। अकोट येथे महावितरणचा गलथान कारभार, केव्हाही वीज पुरवठा होतो खंडित, नागरिक त्रस्त। एसटी स्टँडवर पावसाळ्यात हे खोदकाम कशासाठी, पुरस्कार मिळाला आणि खड्डाच खोदला। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय व केंद्रीय आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार तसेच आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव व युवा खासदार अनुप धोत्रे यांचा जाहीर सत्कार रविवारी होत आहे। मराठा मंगल कार्यालयात होणाऱ्या सत्कार सोहळ्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी केले आहे। शिवसेना नेते व केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे राष्ट्रवादी काँग्रेस महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत। त्याचबरोबर दर्शकांची घनिष्ठ मैत्री आहे। शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्याचा मोठा जल्लोष शपथविधीच्या दिवशी गांधी चौकात करण्यात आला। राष्ट्रवादी महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांच्या नेतृत्वात महायुतीच्या नेत्यांनी हा जल्लोष केला होता। चौथ्यांदा खासदार व केंद्रात मंत्री झालेल्या शिवसेना नेते व राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी केले आहे। या सत्कार सोहळ्यात महायुतीच्या वतीने अकोल्याचे नवनिर्वाचित युवा खासदार अनुप धोत्रे यांचाही सत्कार करण्यात येईल। या कार्यक्रमात मोठ्या संख्येत महायुतीच्या कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला महायुतीचे नेते व भाजपा प्रदेश सरचिटणीस व आमदार रणधीर सावरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकडे, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार तुकाराम बिडकर, माजी राज्यमंत्री व माजी आमदार डॉक्टर रणजित पाटील, शिवसेना नेते व माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय राज्यमंत्री व लोकप्रिय नेता खासदार प्रतापराव जाधव व खासदार अनुप धोत्रे या द्वयींचा भव्य सत्कार होणार आहे। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे। या कार्यक्रमात अकोलेकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख, जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, भाजपा नेते किशोर मांगटे पाटील, जयंत मसने, विजय अग्रवाल, शिवसेना नेते श्रीरंग पिंजरकर, अश्विन नवले यांनी केले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेच्या सर्व नेते व पदाधिकाऱ्यांनी स्वपक्षीय कार्यकर्त्यांना कार्यक्रमास मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। शहरापासून जवळ असलेल्या गुडदीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार मदतनीस चंद्रमणी चव्हाण यांच्या हैवानी कृत्याची घटना उजेडात आली आहे। त्याने 9 वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा उघडताच धक्कादायक प्रकार घडलाय। 52 वर्षीय शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीने शाळेतील 9 वर्षीय मुलीवर केला अत्याचार करण्याचा प्रयत्न माहिती समोर आली आहे। गुडदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला। या प्रकरणात अकोला शहरातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात शालेय पोषण आहार मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रमणी चव्हाण याच्या विरुद्ध बाल संरक्षण कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
गुळदे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये खिचडी वाटप करणाऱ्या एका व्यक्तीने तेथील शाळेमधील 10 वर्षाच्या मुलीवर तिचा 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याने मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे अपक्रमांक 387 कलम 74-75 भारतीय न्याय संहिता सहकलम 7-8 पोस्को नुसार गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामधील आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध घेणं सुरू आहे। चंद्रमणी चव्हाण गेल्या अनेक वर्षांपासून गुडधीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार मदतनीस म्हणून कार्यरत आहे। 4 जून रोजी चव्हाण हे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करत असताना यातील एका 9 वर्षीय विद्यार्थिनीला सोबत नेलं। खोलीत 9 वर्षीय चिमुकल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला। या घटनेनंतर मुलगी भयभीत झाली होती आणि सलग 2 दिवस ते शाळेत जात नसल्यामुळे घरच्यांनी तिला विचारणा केली। घडलेला सर्व प्रकार तिने आईला सांगितला। त्यानंतर सर्व कुटुंब जिल्हा परिषद शाळेत पोहोचलं आणि चांगलाच गोंधळ झाला। या दरम्यान चंद्रमणी चव्हाण हे शाळेच्या भिंतीवरून उडी मारून पळाले। सद्यस्थितीत या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांनी देखील या संदर्भात एक अहवाल तयार करून जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवला। काल 5 जुलै 2024 रोजी शालेय कामकाज सुरू असताना दुपारी 1:30 वाजता एका 4थ्या वर्गातल्या विद्यार्थिनीची आई आमच्याकडे शालेय पोषण आहार शिजवणारे जे मदतनीस आहे त्यांची तक्रार घेऊन आली आणि तक्रारीत त्यांनी तोंडी तक्रार केली की यांनी माझ्या मुलीची छेडखानी केली। तर तो प्रत्यक्ष त्यानंतर आम्हालाही माहीत झाल्यानंतर आम्ही सर्व शिक्षक प्रत्यक्ष त्यांच्या घरी गेलो आणि तिथं प्रत्यक्ष भेटीनंतर आम्ही असा ठराव घेतला की शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव घेतल्यानंतर आम्ही दोघांनाही शालेय पोषण आहाराचं जे काम आहे ते त्यांच्याकडून काढून टाकू तसा ठराव घेऊ आणि तो घेतलेला ठराव वरिष्ठ कार्यालयाकडे आम्ही पाठवू आणि दोघांनी या कामावरून काढून टाकू। जिल्हा आणि शहर भीषण पाणी टंचाईकडे वाटचाल करीत आहे। आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होत असून पुढील काही दिवसात चांगला पाऊस झाला नाही तर 10 ते 15 दिवसाआड शहराला पाणी पुरवठा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अकोला शहर भीषण पाणी टंचाईकडे वाटचाल करत असताना टँकरसाठीचे नियोजन महापालिकेने करण्याची गरज आहे। खासगी टँकर चालकांनी अकोलेकरांना लुटण्याचा उद्योग सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। महापालिकेने पाणी टंचाईच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे। शहरातील हायड्रंट बोर ताब्यात घेण्यासाठीच्या हालचाली सुरू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। शुक्रवारी शनिवार अकोल्यात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या असून चांगल्या पावसाच्या आगमनाची वाट शेतकरी व सामान्य नागरिक पाहत आहेत। अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस पडला नसल्याने अकोलेकरांना भीषण जलसंकटाचा सामना करावा लागेल। वाशिम, मेडशी, मालेगाव परिसरात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला, त्यामुळे काटेपूर्णासह विविध प्रकल्पाच्या जलसाठ्यात अल्पशी वाढ झाली। मात्र ही वाढ समाधानकारक नाही, कारण यापुढेही पावसाने दडी मारल्यास पुढे भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। अकोट येथे वादळी वारा सुटला की वीज पुरवठा खंडित होणे आता नित्याचेच झाले आहे। अशातच वीज वाहून नेणाऱ्या तारा अनेक ठिकाणी लोंबकळल्या आहेत। या तारांना ताण देत सुव्यवस्थित करण्याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे। वादळ वारा पाऊस सुरू झाला की अकोटमध्ये वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे, त्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत। त्यात शहरातील तारा आता लोंबकळत असून अशा तारांना स्पर्श होऊन दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे महावितरण लोकांच्या जीवावर उठले की काय असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे। विजेच्या खांबावरील विद्युत तारा ह्या मोठ्या प्रमाणात लोंबकळल्या आहेत। काही ठिकाणी तर विजेच्या तारा व घराच्या स्लॅबमध्ये आणि घराच्या गॅलरीमध्ये केवळ 2 ते 4 फुटाचे अंतर दिसत असल्याने बांधकाम मजूर किंवा घरातील लहान मुले लोंबकळलेल्या तारांना स्पर्श होऊन एखाद्या वेळी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशी एखादी दुर्घटना झाल्यास त्यास जबाबदार कोण, तसेच एखाद्या बळी गेल्यास जबाबदार कोण अशी विचारणा आता होत आहे। राजेश साळुंके, RRC न्यूज, अकोट। शाळा महाविद्यालय सुरू झाली आहेत, त्यामुळे रस्त्यावर महिला वाहन चालकांची संख्या वाढली आहे। पण अधिकृत लायसन्स असल्याशिवाय दुचाकी चालविणे चुकीचे असून आज सिटी कोतवाली परिसरात अचानक तपासणीत महिलाधारकांची चांगलीच तारांबळ उडाली। शहरात दुचाकी चालविणाऱ्या गृहिणी, महिला व युवती यांची संख्या वाढती आहे।
वाहन चालविताना अधिकृत परवाना सोबत बाळगणे आवश्यक असतो। त्याचबरोबर गाडीची कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक असतात। आज अचानकपणे सिटी कोतवाली चौकात महिला ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकी चालक महिलांना थांबविल्याचे चित्र होते। तर या तपासणीत वाहन चालक महिलांकडे अधिकृत कागदपत्रांची तपासणी व लायसन्स चेक करण्यात आले। यात काही महिलांकडे कागदपत्रे नसल्याने त्यांना तात्काळत उभे राहावे लागले। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। विदर्भात सदैव अग्रेसर असलेले दर्शकांच्या पसंतीचे नंबर 1 चॅनल RRC न्यूज। 4.5 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज। RRC न्यूज या यूट्यूब चॅनलचे 1,60,000 सबस्क्रायबर। विदर्भ महाराष्ट्रच नाही, जगभरात RRC न्यूजचे लाखो दर्शक। RRC न्यूज निपक्ष निर्भीड चॅनल। सेवा आमची, करमणूक तुमची। तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर आजच सबस्क्राइब करा आपल्या सर्वांच्या पसंतीचे नंबर 1 चॅनल RRC न्यूज। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। लाडली बहीण योजनेच्या अर्जासाठी अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षण देण्यासाठीचे शासन आदेश असताना अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणास बगल दिली जात आहे। ते प्रशिक्षण का घेतले गेले नाही असा जाब विचारत शिंदे गटाच्या शिवसेनेने शुक्रवारी आंदोलनाचा पवित्रा घेतला। शिवसेना जिल्हाध्यक्ष अश्विन नवले यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी अकोला जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विकास अधिकारी कौलखेडे यांच्या दालनात ठिय्या दिल्याने जिल्हा परिषद कार्यालय हादरले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन आदेश दिनांक 28 जून 2024 रोजी आल्यावर सुद्धा त्याची अंमलबजावणी झालेली नाही। त्याचा जाब विचारण्यासाठी नवले यांनी शेकडो महिलांसोबत घेऊन आंदोलन केले। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून देण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे आदेश आहेत, मात्र आतापर्यंत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांना ते दिले गेले नाही। त्यामुळे जिल्ह्यातील अनेक महिलांना त्याचा त्रास होत आहे। याचा फायदा जिल्ह्यातील अनेक भुरटे आर्थिक फायद्यासाठी महिलांची दिशाभूल करत आहेत। अकोला जिल्हा शिवसेनेच्या वतीने महिला व बालकल्याण जिल्हा परिषदेचे अधिकारी कौलखेडे मॅडम यांच्या दालनात अकोला जिल्ह्यातील शिवसैनिकांनी ठिय्या मांडला। 28 तारखेला शासनाचा GR आला। 28 तारखेपासून आज 5 तारीख आहे। या 5 तारखेपर्यंत बचत गटांना, अंगणवाडी सेविकांना किंवा इतर कुणालाच त्याबद्दल आतापर्यंत प्रशिक्षण झालं नाही। कुठल्या पद्धतीनं फॉर्म भरायचा, कुठे सबमिट करायचा, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, त्याचा फायदा अनेक भुरटे या जिल्ह्यात शहरात माझ्या बहिणींकडून वाटेल तेवढे पैसे उकळून व दिशाभूल करून त्यांचा फॉर्म जवळ घेत आहेत। परंतु नेमका फॉर्म द्यायचा कुणाकडे हे अनेक माझ्या बहिणींना माहिती नसल्यामुळे हे सगळं या शहरात जिल्ह्यात होत आहे। म्हणून आज आत्तापर्यंत अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण नाही। आमच्या अनेक बहिणी अंगणवाडी सेविकांकडे गेल्यानंतर त्यांनी असं उत्तर दिलं की तुम्ही ऑनलाईन भरा, सेतूवर भरा, किंवा आम्हाला आतापर्यंत प्रशिक्षण दिलं नाही असा आदेश दिला नाही। त्यामुळे आज आम्ही महिला व बालकल्याण विभागातील जे कौलखेडे म्हणून जे आमच्या महिला अधिकारी आहेत त्यांची भेट झाली व त्यांनी आम्हाला उद्याच्या तारखेत सगळ्या अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देऊन कुठल्या पद्धतीने फॉर्म भरायचे व कुठे द्यायचे असं आम्हाला विनंती केली आहे। राज्य सरकारने वऱ्हाडातील अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्याकरिता अतिरिक्त प्रादेशिक कार्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली आहे। त्यासोबतच या कार्यालयासाठी लागणारे मनुष्यबळ पुरविण्यासाठी पदभरतीकरिता मंजुरी दिल्याने कार्यालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे 35 जिल्ह्यात एकूण 16 प्रादेशिक अधिकारी कार्यालय कार्यरत आहेत। विदर्भातील 11 जिल्ह्यांकरिता फक्त 2 कार्यालय कार्यरत असल्याने 6 जिल्ह्यामागे 1 असे प्रमाण होते। त्यामुळे उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। अकोला, वाशिम व बुलढाणा येथील उद्योजकांना 100 ते 250 किलोमीटरचा प्रवास करून कामानिमित्त अमरावती प्रादेशिक कार्यालयात जावे लागते। बरेचदा प्रसंगी प्रादेशिक अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्यास त्यांचा पूर्ण दिवस व्यर्थ जात असल्याचा अनुभव आहे। राज्य शासनाने अतिरिक्त प्रादेशिक कार्यालय सुरू करण्यासोबतच आवश्यक मनुष्यबळ सुरू करण्याचा आदेश
4 जुलै रोजी जारी केला आहे। त्यामुळे कार्यालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। देशातील आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसह अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक बातम्यांसह व्यावसायिक, गृहिणी, तरुण, तरुणाई सर्वांच्या पसंतीचे, आपल्या हक्काचे एकमेव सायं दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट। सामान्यांच्या प्रश्नांना शासन दरबारी मांडणारे, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असणारे, ग्रामीण प्रश्न असो वा महानगरातील प्रश्न, राजकीय असो वा सामाजिक, क्रीडा विश्व असो की कृषी, प्रत्येक बातमीचं सडेतोड विश्लेषण। नियमित वाचा, आपल्या परिसरातील घडामोडी निर्भीड आणि निष्पक्ष असे दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता मध्य रेल्वेने हैदराबाद, जयपूर व काचीगुडा, लालगुडा या 2 साप्ताहिक विशेष एक्सप्रेस गाड्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे। या दोन्ही गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे। मध्य रेल्वेने हैदराबाद, जयपूर व काचीगुडा, लालगुडा या 2 साप्ताहिक विशेष एक्सप्रेस गाड्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे। या दोन्ही गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे। दक्षिण मध्य रेल्वेतील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार गाडी क्रमांक 07115 हैदराबाद, जयपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 5 जुलै 2024 ते 27 सप्टेंबर 2024 या कालावधीत दर शुक्रवारी प्रस्थान स्थानकावरून रवाना होणार आहे। परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07116 जयपूर, हैदराबाद साप्ताहिक विशेष गाडी 7 जुलै 2024 ते 29 सप्टेंबर 2024 या कालावधीत दर रविवारी प्रस्थान स्थानकावरून रवाना होणार आहे। गाडी क्रमांक 07053 काचीगुडा, लालगड विशेष रेल्वे 6 जुलै 28 सप्टेंबर पर्यंत काचीगुडा येथून प्रत्येक शनिवारी रात्री सुटेल आणि लालगड जंक्शनला सोमवारी दुपारी पोहोचेल। ही गाडी अकोला स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी 9:20 पोहोचणार आहे। परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07054 लालगड, काचीगुडा विशेष रेल्वे 9 जुलै ते 1 ऑक्टोबर पर्यंत लालगड येथून प्रत्येक मंगळवारी रात्री सुटेल आणि काचीगुडाला गुरुवारी सकाळी पोहोचेल। ही गाडी अकोला स्थानकावर दुसऱ्या दिवशी रात्री पोहोचणार आहे। प्रवाशांना कुठलीही पूर्वसूचना न देता एसटी स्टँडवर अचानक मोठा खड्डा करण्यात आल्याचे आज दिसले। पावसाळ्यात अशा प्रकारे नेमके कसले बांधकाम एसटी स्टँडवर सुरू झाले असा प्रश्न शेकडो प्रवाशांना पडला आहे। मुख्य बस स्थानकावर अचानक खोदकाम केल्याचे चित्र होते। नागपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ, कारंजा, परभणी, हिंगोली आदी गाड्या ज्या भागातून सुटतात त्या भागात मोठे खोदकाम केल्याचे चित्र होते। हे खोदकाम का करण्यात आले असा प्रश्न विचारला जात आहे। तर या ठिकाणच्या बसगाड्या कुठे लागणार याची कुठलीही पूर्वसूचना एसटीने प्रवाशांना दिली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे। एसटी बस डेपोच्या दक्षिणेकडील बाजू चांगली असताना अचानक खोदकाम करत एसटी बस स्टँडवर नेमके कशाचे बांधकाम सुरू करण्यात आले अशी विचारणा प्रवाशांनी सुरू केली आहे। आज पावसाचे आगमन झाल्याने या खड्ड्यात पाणी साचण्याची शक्यता वाढली आहे। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राइब करा RRC चे YouTube चॅनल। लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।